मुंबईकडे आता वळणार आहोत। मुंबईमधल्या एलबीएस मार्गावर वाहतूक कोंडी मोठी झालेली आहे आणि पावसाचा फटका बसलेला आहे। वाहनांच्या लांबच लांब रांगा आपण या ठिकाणी पाहताय। विशाल पाटील आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। विशाल, एलबीएस मार्गावर मोठी वाहतूक कोंडी। वृषाली, आता मी सायन परिसरात आहे आणि सायन उड्डाणपुलाची जर आपण आत्ता स्थिती पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। अद्यापही या ठिकाणच्या पाण्याचा निचरा जो आहे हा झालेला नाही आहे, त्याचमुळे ही वाहतूक कोंडी झालेली आपल्याला पाहायला मिळते। जवळपास 1 ते 1.5 किलोमीटर रांगा ज्या आहेत ह्या वाहनांच्या लागलेल्या आहेत। त्यामुळे सकाळपासूनच या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे अद्यापही पाण्याचा निचरा जो आहे हा झालेला नाही आहे। ठिकठिकाणी वाहनं सुद्धा बंद पडलेले आहेत। ही वाहनं बंद पडल्यामुळे त्या वाहतूक कोंडीचा प्रश्न जो आहे हा या ठिकाणी निर्माण झालेला आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी साचलेलं आहे, अद्यापही या पाण्याचा निचरा झालेला नाही आहे। त्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झालेली आहे। त्यामुळे मुंबईकरांनी जर घराबाहेर पडायचं असेल तर संपूर्ण वाहतूक कोंडीचा अभ्यास करूनच बाहेर पडणं गरजेचं आहे। कारण का जर गरज असेल तरच मुंबईकरांनी आज घराबाहेर पडण्याचं गरज आहे। आत्ता जर आपण पाहायला गेलं तर मुंबईत गेल्या 2-2.5 तासापासून पावसानं विश्रांती घेतली, मात्र बरीच अशी ठिकाणं आहेत ज्या ठिकाणावरचं जे पाणी साचलेलं आहे त्या पाण्याचा निचरा अद्याप होत नाही आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात या सायन माटुंगा परिसरात अशा पद्धतीच्या वाहतूक कोंडीचं चित्र जे आहे हे वृषाली आपल्याला पाहायला मिळत आहे। नक्कीच विशाल, तुम्ही असंच आपल्या सोबत राहा। तर ही दृश्य आपण पाहताय सायन ठिकाणची ही दृश्य आहेत ज्या ठिकाणी पुलावरून जे आहे ते 4 चाकी वाहनं जात आहेत आणि पुलाच्या खालून अवजड वाहनांना या ठिकाणी सोडण्यात आलेलं आहे। मात्र ही मुंबईकडे येणारी वाहतूक जी आहे ती आपण या ठिकाणी पाहताय। पाणी साचलेलं आहे ठिकठिकाणी आणि त्याच्यामुळे वाहनांचा वेग जो आहे तो खूप मंदावलेला आहे आणि या साचलेल्या पाण्यातूनच वाहन चालकांना मार्ग काढावा लागतोय। वाहन चालकांची चांगलीच तारांबळ उडत असल्याचं पाहायला मिळतंय। त्याच्यामुळे एक आवाहन केलं जातंय की गरज असेल तरच घराबाहेर पडा।